ते MIDCचं प्रकरण जेव्हा आलं 106 कोटी रुपयेचा, ते लँड कशा प्रकारे MIDCच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपल्यासाठी घेण्यात आला। नेताओं ने भी तैयार रहना चाहिए, मसाला तो तुम्हारा भी तैयार किया जा रहा है। सर्वप्रथम जे आज पोलिसांचा बंदोबस्त जे माझ्या घराच्या समोर लागलेला होता आणि आता सध्या पण आहे, मी सर्व संघटना सर्व लोकांना हे सांगू इच्छितो की ज्यांना माझ्यासोबत चर्चा करायची आहे, एका चांगल्या रीतीने तुम्ही मला सांगा की काय तुम्हाला असं वाटतं की मी बिनबुडावाचा आरोप करत आहे। तुम्हाला जे डॉक्युमेंट्स पाहिजे मी तुम्हाला द्यायला तयार आहे आणि चर्चा करण्यासाठी मी तयार आहे। तुम्ही या किंवा मला बोलवा, मी येतो, कुठे सांगितलं तर येतो मी। आणि अशा प्रकारे पोस्टर्स छापणे आणि सोशल मीडियावर हे करणं की आम्ही शेण फेकणार आणि हे करणार ते करणार करके, हे मला असं वाटतं की योग्य नाही आहे। मी कागदपत्राच्या आधारावर जे काही बोललो तो बोललो। आपण कागदपत्राच्या आधारावर उत्तर द्या किंवा जे आपल्याला स्पष्टीकरण द्यायचे आहे कमीत कमी ते बोला तर सही। ज्यांना बोलायचे आहे ते गप्प बसलेले आहे आणि उगीच जे लोकांचं काही संबंध नाही, देणं घेणं नाही, ते उड्या मारत आहे, ते मला असं वाटतं बरोबर नाही आहे। मी आपल्याला पहिलेही सांगितलं होतं की विट्सचं जेव्हा प्रकरण आलं होतं आणि त्याच्या अगोदर एक त्यांचं प्रायव्हेट मॅटर होतं, ते त्याच्या बाबतीत आम्हीही जास्त याच्या बाबतीत बोललो नाही, कारण ती मुलींनी आपली तक्रार परत घेतली होती, तर दुसऱ्या लोकांना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही होता आणि करायलाही नको। दुसरं जेव्हा विट्सचं प्रकरण आलं तर कशा प्रकारचे उत्तर त्याच्यामध्ये देण्यात येत होते की आम्ही 5 पार्टनर्स आहे, ते आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं नाही की ते 5 पार्टनर्स कोण होते करके, आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पण संपवलं। मग ते MIDCचं प्रकरण जेव्हा आलं 106 कोटी रुपयेचा, ते लँड कशा प्रकारे MIDCच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ते लँड आपल्यासाठी घेण्यात आला, हे सगळं आपण विटनेस होते जेव्हा आपण काल MIDC ऑफिसमध्ये गेलो होतो आणि अधिकाऱ्यांसोबत काही बंद दरवाजामध्ये आपण चर्चा नाही केली, सगळ्यांच्या समोर केले आपण, आणि तुम्हाला माहीत पडलं असेल की अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचा उत्तर नाही होता। आता अजून काही खूप सारे प्रकरण समोर आलेले आहे। मी नाशिकपर्यंत आता गेलेलो नाही आहे, पण साहेबांची एक मोठी 5 स्टार हॉटेलचं काम नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू आहे, खूप जोरात सुरू आहे, कारण कुंभमेळा येणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला मिळावं यासाठी खूप जोरात काम सुरू आहे। मी नाशिकलाही जाईल, त्र्यंबकेश्वरलाही जाऊन ते स्पॉट पाहणी करणार आहे। पण जेव्हा आदरणीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांनी हे सांगितलं होतं की माझ्या मुलाला आता मी वडापावची स्टॉल लावायला सांगू का, तर माझी प्रार्थना असेल की काशी वेळ कोणावरही येऊ नये। तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, चांगला कारोबार करा। मराठी महाराष्ट्रीयन आहे, त्यांना कारोबार करण्याचा अधिकार आहे का नाही आहे? नक्की अधिकार आहे, तुम्हाला करायला पाहिजे, पण असं करताना तुम्हाला हे कसं वाटलं की आम्ही जे काही करणार आम्हाला कोणी प्रश्न विचारू शकत नाही, कोणी माझ्यावर बोट दाखवू शकत नाही, कोणामध्ये हिम्मत नाही आहे आमचे मुद्दे बाहेर काढायला, तर दुसरे लोक असतील घाबरलेले, आम्ही सगळं काढलेले आहे आणि आता काही नवीन पुरावे आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहे। की शिरसाट साहेबांनी आपल्या परिवाराच्या नावावर मागच्या काही महिन्यामधून किती कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी घेतलेली आहे, कशा प्रकारे घेतलेली आहे। सर्वात आश्चर्यजनक, सर्वात मोठी गोष्ट हे आहे की वर्ग 2 ची जमीन जे परवानगी शिवाय हस्तांतर करता येत नाही, ज्याच्यावर लिहिलेलं आहे
ज्याच्यावर लिहिलेलं आहे ही सरकारी जमीन आहे, हरिजन समाजाला दिलेली जागा आहे, शाजापूरची जागा आहे, गट नंबर 8 ची जागा आहे. हरिजन समाजाला दिलेली जागा हस्तांतर करता येत नाही, त्या डॉक्युमेंटवर लिहिलेलं आहे. साहेबांनी कलेक्टर ऑफिसवर एक गोष्ट तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात की तो पण हरिजन समाजाचे आहे तर त्यांना घेण्याचा अधिकार आहे. वर्ग 2 ची जागा कोणीही घेऊ शकतं, पण घेतल्यानंतर आपल्या नावावर रजिस्टर करण्यासाठी आपल्याला तहसीलदार आणि कलेक्टरची परवानगी घ्यावी लागतं. किती एकर जागा घेतली त्यांनी, कुणाच्या नावावर घेतली हे गोरगरिबांची जागा, तर 4 हेक्टर म्हणजे 10 एकर जागा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुला सिद्धांत शिरसाट यांच्या नावाने घेतली. हे सगळं त्याचे रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहे माझ्याकडे. 10 एकर जागा. आता शाजापूरला मार्केट व्हॅल्यू तुम्ही बघितलं की जमिनीचा काय आहे, तर कमीत कमी मी सांगतो 3 कोटी रुपये एकर. 3 कोटी रुपये एकर. आणि त्याच्यावर प्लॉटिंग केली. आता जे जमीन त्यांनी घेतली त्याच्या शेजारीच एका वर्तमानपत्राचे संपादक आणि पूर्वीचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी हे दोघं मिळून प्लॉटिंग करत आहे. 3000 रुपये प्रति स्क्वेअर फीट जागा, म्हणजे 1 एकरामध्ये 44,000 स्क्वेअर फीट. आपण रस्ते सगळं याच्यातून वगळले तर 30,000 स्क्वेअर फीट. 3000 इंटू 30,000 स्क्वेअर फीट केले तर 9 कोटी रुपये एकरची जागा झाली ती. सिद्धांत संजय शिरसाट आणि त्यांचा दुसरा मुलगा तुषार संजय शिरसाट यांच्या नावाने वर्ग 2 ची सरकारी जमीन किती पैशात घेतली? 10 एकर जमीन 1 कोटी 10 लाख रुपयामध्ये. 1 कोटी 10 लाख रुपयामध्ये किती जागा? तर 10 एकर जागा सरकारी, म्हणजे 11 लाख रुपये प्रति एकर. ज्या जमिनीचा मार्केट व्हॅल्यू 3 करोड रुपये आहे, पण ते सरकारी जमीन आहे, आपण त्याचा मार्केट व्हॅल्यूशी जोडू शकत नाही आहे. पण प्रश्न हे होतो की हे जमीन कुणाची आहे? तर ह्या जमिनीवर हे जेव्हा लिहिलेलं आहे की हे हरिजन समाजासाठी दिलेली जमीन, हरिजन समाजासाठी, हे सगळं रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहे. याच्यामध्ये कोणी पार्टनर नाही आहे. याच्यासाठी बघा, शेत जमिनी 1 करोड 10 लाख, गट क्रमांक 8, क्षेत्र 4, लिहून घेणारा सिद्धांत संजय शिरसाट आणि दुसरा तुषार संजय शिरसाट, दोघं बंधू आणि आदरणीय पालकमंत्री यांचे सुपुत्र. आणि घेतले कुणाकडून? श्री लक्ष्मण भिका बनसोडे यांच्याकडून त्यांनी घेतली. ते लक्ष्मण भिका बनसोडे बहुतेक ते खूप गोरगरीब हरिजन समाजातला माणूस आपल्याला दिसतं. त्यांचा फोटो जे रजिस्ट्रीमध्ये आहे, त्यांची सिग्नेचर ज्या प्रकारे त्यांनी केलेली आहे ते बघून आपल्याला वाटतं की म्हणजे हे कशा प्रकारे हे केलेले आहे. आणि त्यांचं जे PR कार्ड आहे. आता या जमिनीच्या संदर्भात खूप इंटरेस्टिंग गोष्ट हे आहे, वर्ग 2 ची जागा आहे.
सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरास बंदी, इनाम व वतन जमिनी खासकर हरिजन म्हणून दिली. म्हणजे पालकमंत्री साहेब इतके गरीब झाले की सरकारी जमीन ही सोडायला तयार नाही आहे. हरिजन समाजामध्ये, दलित समाजामध्ये, एससी समाजामध्ये काही कोण गोरगरीब लोक नाही आहे की 10 एकर जमीन तुम्ही अशा प्रकारे, आणि फक्त घेतल्यानंतर वर्ग 2चा खूप मोठा एक रॅकेट असतं, त्यांचे एजंट्स असतं. वर्ग 2ची जमीन कोणाच्याकडे आहे, मग ते देण्यात येते गोरगरीब लोकांसाठी राहण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी 1 एकर 2 एकर देण्यात येते. पण त्याच्यानंतर त्यांना ते जागा पाहिजे असेल तर तहसीलदारचं थंब लागतं, आणि दुसरं म्हणजे ते कलेक्टरची परवानगी लागतं. अच्छा, याच्यामध्ये काय काय झालेलं आहे हे इन्क्वायरी बसली तर मी जे बोलतो, इन्क्वायरी बसली मी जे बोलतो तर ते इन्क्वायरीमध्ये सगळं खरं निघणार आहे. नाहीतर असाच उलटं बोलणारच की नाही, ते त्याला अक्कल नाही आहे, ते बावळट आहे, ते वेडा आहे, त्याला काही अक्कल नाही आहे. इथे एक तहसीलदार होती, ज्यावेळी यांनी ते हे जागा घेतली तर त्यांना ते रजिस्ट्री आपल्या नावावर करून घ्यायची होती. नियम हे आहे की मार्केट व्हॅल्यूच्या 50% रक्कम, वर्ग 2ची जे जागा असते त्याचा 50% रक्कम जे आहे ते चालानद्वारे सरकारला जमा करावी लागत होती. ते भरायला तयार नाही होते. मग ते तहसीलदार होती, त्यावेळी एक महिला होती, तिच्यावर खूप दबाव टाकण्यात आला. ती करायला तयार नाही होती सिग्नेचर. मग त्यांनी काय केले, एक तलाठी आहे बागडे नावाचे. आता हे बागडे नावाचे जे तलाठी आहे त्यांचा रेकॉर्ड असा आहे की आतापर्यंत 8 वेळा हे तलाठी साहेब सस्पेंड झालेले आहे. 8 बागडे नावाचे. तर पालकमंत्री आपले, तर त्यांनी काय केले, अब आइए पत्रकार लोग बैठिए उधर, आप लोग हो, वो पत्रकारों को बिठाइए उधर, हो बसा तुम्ही बसा. तर त्यांनी काय केलं, सस्पेंड असताना हे तलाठी कलेक्टरला सांगून 4 महिन्यासाठी, सस्पेंड असताना त्याला 4 महिन्यासाठी पोस्टिंग दिली त्या शाजापूरचा जे एरिया आहे त्या झोनचा. हे सगळं रेकॉर्डवर असतील. आणि हे बागडे साहेब जे आहे त्यांच्या बाबतीत मी हे केलं तर मला असं कळलं की जितके झोल झालचे हे प्रकरण असतात ते बागडे साहेब म्हणजे खूप मोठं, की म्हणजे त्याला काहीही वाटत नाही की 6 वेळा 8 वेळा सस्पेंड झाल्यानंतरही ते तितकेच मोठा. मग त्यांनी काय केलं, जेव्हा एक अधिकारी तहसीलदार याच्यावर शिक्का देत नाही होते तर त्यांनी ते जे शिक्का आहे ते बळजबरी त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नकार दिलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही 50% जे रक्कम आहे तुम्ही भरा, आम्ही ते तुम्हाला मग आम्ही परवानगी देतो, आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. मग कलेक्टर साहेबांचा दबाव होता तिच्यावर, ती तयार नाही होती. मग दुसरे तहसीलदार आले, रमेश मुनलोट साहेब. रमेश मुनलोट साहेबांनी ते आपला सही देऊन ते थंब लागतं, DSC म्हणतात त्याला आपण काय त्यांच्या टेक्निकल भाषेमध्ये, त्यांनी ते थंब लावून ते दिलं. मग असा झाला की ते पेमेंट त्यांनी केलं नाही होतं. मग हे सगळे अधिकारी जे आहे ते पालकमंत्र्याकडे गेले की तुम्ही पुढे अडचण येईल तुम्हाला, की तुम्हाला काहीतरी पैसे भरावं लागणार. मग त्यांनी एक रेक्टिफायचा एक ॲप्लिकेशन दिलं. कलेक्टर साहेबांच्या सांगण्यावरून ते सगळं रेक्टिफाईड करण्यात आलं आणि त्यांच्या नावाने ती जमीन त्यांच्या 2 मुलांच्या नावाने 10 एकर हरिजन समाजाची जे लँड होती ते हरिजन समाजाची लँड ते त्यांच्या मुलांच्या नावावर देण्यात आली. मला
फक्त पालकमंत्री साहेबांना हे विचारायचं आहे की मागच्या काही दिवसापासून मी हे जातीचं आहे म्हणून हे सगळं करत आहे. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की आपल्या जातीमध्ये गोरगरीब लोक नाही आहे का? मला कलेक्टरला हे प्रश्न विचारायचा आहे की केंद्र सरकारच्या आयुष हॉस्पिटलसाठी मी खासदार असताना वारंवार पत्र लिहिले होते की आम्हाला केंद्र सरकारने एक हॉस्पिटल सँक्शन केलेला आहे आयुषच्या, त्याच्यासाठी जागा द्या, आणि जागा सरकारी उपलब्ध नाही असे सांगणारे कलेक्टर जेव्हा पालकमंत्री जागा मागतो तर सगळं नियम बाजूला ठेवून का कलेक्टरला असं वाटलं नाही की हे सरकारी जमीन आहे, आम्ही गोरगरिबांसाठी ठेवलेली आहे, हे जमीन तुम्हाला कशाला पाहिजे? कलेक्टरला बोलण्याची हिंमत कशी नाही होती? का ते त्याच्या समोर लोटांगण करत होते? हे थेट प्रश्न जेव्हा मी MIDCच्या अधिकाऱ्यांना विचारतो तेच थेट प्रश्न मी कलेक्टर साहेबांनाही विचारतो. ते कोणत्या आधारावर असे मोठे मोठे धन्नासेठांना, राजनीतीचे संबंध असणाऱ्या लोकांना, तुम्ही हरिजन समाजाला जे जमिनीवर लिहिलेलं आहे की परवानगीशिवाय, इंग्रजीमध्ये म्हणतो क्विड प्रो क्यो, म्हणजे आपल्या स्वतःचा साठी फायदा करून घेणं, ज्या कुर्सीवर बसलेले आहे त्या कुर्सीचा उपयोग करून कशा प्रकारे आपण हे हरिजन समाजाची, गोरगरीब लोकांची जमीन जी आहे लाटली. 1,10,00,000 रुपयेमध्ये तुम्ही 10 एकर घेतली. 11 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे, जिथे आज मार्केट व्हॅल्यू जे आहे ते 3-3 कोटी रुपयेचं आहे. आता फक्त इथे थांबलेले नाही. प्रकरण क्रमांक 2, प्रकरण हे सगळ्यावर लिहिलेलं आहे. मला थोडीशी गडबड होईल म्हणून 1, 2, 3, 4 असं याच्यावर 2 लिहिलेलं आहे. कलेक्टर मला असं वाटतं की सुनील चौहान साहेब होते. आणि याच्यातून एक दुसरी गोष्ट म्हणजे ते मला कोणी महिला होती, मला असं सांगण्यात आलं महिला होती. मी सांगतो नाही, आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की एक ही थाली में सब कैसे, एक हम्माम में सब नंगे है बोलते हैं ना क्या उसमें. तर एकनाथ शिंदे साहेबांचे जितके आहे ना, त्यावेळी प्रकरण गेलं, हे प्रकरण गेलं त्यावेळचे महसूल राज्यमंत्री, त्यावेळचे महसूल राज्यमंत्री, त्यांच्याकडे हे प्रकरण गेला. राज्यमंत्री महसूल महाराष्ट्र राज्य, हे 2022चं प्रकरण आहे. 2022 डिसेंबर 2022चं प्रकरण आहे. त्यावेळी आपले महसूल राज्यमंत्री कोण होते? तर आदरणीय अब्दुल सत्तार साहेब. पक्ष कोणता? तेच पक्ष ज्या पक्षातून हे आलेले आहे आमचे पालकमंत्री, त्या पक्षातले अजून एक नेते ते महसूल राज्यमंत्री होते. आणि त्यांनी आपला ऑर्डर दिला की देऊन टाका. तरी सुद्धा कलेक्टर ऑफिसचे काही प्रामाणिक अधिकारी हे मानायला तयार नाही होते, कारण त्यांना या जे शब्दावली होती त्यांना असं वाटत होते की याच्यातून गोलमोल जवाब दिया गया आहे, डायरेक्टली दिलेलं नाही होतं. तर त्या आधारावर जेव्हा त्यांनी हे केलं तर हे सगळं प्रकरण हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की कलेक्टरला हिंमत का नाही होती या मंत्रीच्याला विचारायचं की बाबा हे हरिजन समाजाची, गोरगरीब SC समाजाचे, दलित समाजाचे साठी राखीव हे जागा आहे, 10 एकर जागा तुम्ही कोणत्या आधारावर घेत आहे हे कधीही विचारलं नाही. तर हे सगळे डॉक्युमेंट्स ज्यांना पाहिजे सगळे डॉक्युमेंट्स, रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहे, त्यांचे फोटो पण आहे दोघं मुलांचे. म्हणजे नाही, आता काय आहे की त्यांना जेव्हा रेक्टिफाय करायचं होतं ते अधिकाऱ्यांनी त्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही पुढे अडचणीमध्ये येऊ शकता. तर माझ्याकडे ते डॉक्युमेंट आलेला नाही आहे. ते रिकव्हरी केल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की 60 लाख रुपये त्यांनी
ते नंतर भरले. हां हां 60 लाख रुपये भरले त्यांनी. आता माझ्याकडे त्याचा डॉक्युमेंट नाही आहे तर मी बोलू शकत नाही, पण बहुतेक एक त्याची इन्क्वायरी झाली तर हे सगळं आपल्या समोर येईल. तर गेलं प्रकरण नंबर 1, प्रकरण हो हो अब्दुल सत्तार काय आहे की हे इतकं किचकट आहे ना हे सगळं. माझी तर प्रामाणिक इच्छा हे आहे की आत्ताचे जे कलेक्टर आहे त्यांनी मीडियाला उत्तर द्यावे किंवा एक प्रेस नोट द्यावे की किती पुढारी लोकांनी, कोणकोणते नेत्यांनी वर्ग 2ची सरकारी जमीन आपल्या नावावर करून घेतली आणि आमच्यावर प्रेशर टाकून किंवा आम्हाला काय काय देऊन घेऊन जे आहे ते आपल्या नावावर करून घेतलेली आहे. माझ्याकडे फक्त याचं होतं, त्यांनी दिलं तर त्यांनी आपला प्रामाणिकता दाखवली तर आपल्याला कळेल की दुसरेही नेत्यांनी असा प्रकार केलेला आहे. मी जसं म्हटलेलं आहे, एक एजन्सी एक गँग ऑपरेट करतं. ते गावागावामध्ये जातात, ते त्यांच्याकडे लिस्ट असते, ते तलाठ्यांना विचारता की वर्ग 2ची जमीन कोणाच्याकडे आहे करके. तो इतका गरीब हरिजन समाजचा माणूस असतो, इतका गरीब असतो ते की त्याला सांगितलं की बाबा मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो, सरकार त्याला जमीन देते शेती करायला, त्याच्यामध्ये ते काय उत्पन्न 1 एकर 2 एकरामध्ये त्याला मिळतील असेल. तर हे गँग ऑपरेट करून हे जमीन ज्यांच्या नावावर आहे त्यांना घेऊन येतं आणि कोणत्या पुढाऱ्यासमोर उभे करतात, मग ते त्यांच्या नावावर करून घेतात. हे सगळं गँग्स ऑपरेट करते. वर्ग 2ची जमिनीसाठी त्याची इन्क्वायरी झाली ना तर इतके सारे लोक जेलमध्ये बसतील सगळं. हां म्हणजे काय आहे की एक गोष्ट आहे की तुम्ही कितीही सांगा मला, कितीही हे बोलण्याचा प्रयत्न करा की हे ॲडिशनल कलेक्टर हां RDC साहेबांना पकडले, अँटी करप्शन ब्युरो रे. कोणताही RDC आपला एकटा स्वतःसाठी करत नाही. त्याला रेव्हेन्यू मिनिस्टरलाही द्यावं लागतं, त्याला कलेक्टरलाही द्यावं लागतं, सगळ्यांचा पोट भरावं लागतं. तर ते पकड गया तो जातू अकेला वो कर उसमें, लेकिन जब बांटने की बात आई तो हमको सबको देने का रहेगा करके. आता मी तर त्यांना विनंती करणार, आता तुमचं तर करिअर गेलेलं आहे, तुम्ही समोर या, पत्रकार परिषद घ्या आणि सांगा की दर महिन्याला कोणकोणत्या अधिकाऱ्याला कोणकोणत्या नेत्याला किती पैशाचं पॅकेट तुम्ही देत होते. झालं प्रकरण 1. प्रकरण जरा जास्त आहे तर थोडा लवकर देतो. प्रकरण क्रमांक 2 कुठली आहे आता, काय कोणी मंत्री केलं मला माहित नाही. आता जालना रोडच्या अदालतच्या समोर जे जागा जिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे ती जागा कुठली जागा आहे ते सिच्युएटेड ॲट अदालत रोड, चिंतामणी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. ही जागा किती आहे? 1140.50 स्क्वेअर मीटर. आता त्याला स्क्वेअर फीटमध्ये किती करता येईल? 10 पॉईंट. जरा कोणी मदत करतं का मला? 1140.50 स्क्वेअर मीटर, 12,000 स्क्वेअर फीटची जागा. 12,000 स्क्वेअर फीटची जागा कुणाच्या नावावर घेतली? धन्य हो, सिद्धांत संजय शिरसाट मुलगा, विजया संजय शिरसाट पत्नी, तुषार संजय शिरसाट मुलगा. देणारे कोण? ओमकार बिल्डर्स, नरेंद्र सिंग जबिंदा, राजेंद्र सिंग जबिंदा आणि त्यांच्या दोघांचीही पत्नी यांनी दिले. आता आपण शहरामध्ये राहतात सगळे लोक शहरामध्ये राहतात. मी ज्या एरियामध्ये राहतो ना तिथे जमिनीचा भाव 10,000 11,000 असं झालेला आहे. जालना रोड या शहरातलं सगळी महाग जागा जे आहे ती जागा कुठली आहे? सगळी महाग ती जालना रोडची जागा आहे. आता 12,000 स्क्वेअर फीटची जागा त्यांनी घेतली कधी? त्यांनी
जानेवारी 2025 ला त्यांनी 12,000 स्क्वेअर फीटची जागा घेतली आणि किती पैशाला घेतली हे ऐकून तुम्हाला त्याच्या डबल किमतीमध्येही ते देण्यास तयार असेल तर माझ्याकडे गिराक मी शोधून काढतो. डबल किमतीने ते जागा त्यांनी घेतली 5,83,94,000 5,83,94,000 आकडे सांगायचे असेल 5,83,94,000 तर 12,000 स्क्वेअर फीट जागा हे घेतली त्यांनी 5,80,00,000. आपण त्याची बेरीज केली म्हणजे काय प्रति स्क्वेअर फीट रेट येतं किती नाही थोडासा गणित कोणाचं चुकलेलं आहे 4,800 रुपये प्रति स्क्वेअर फीट. 4,000 15,000 कोणी बोललं त्यांचा माणूस कोणी उभे आहे का इथे हा आजचा रेट 15,000 रुपये नक्की असेल. नक्की 15,000 20,000 पेक्षा रेट कमी नाही आहे तर ठीक आहे. त्यांनी कलेक्टरला सांगितलं असेल की बाबा त्याचं व्हॅल्युएशन करून द्या. त्यांनी व्हॅल्युएशन करून दिले असेल 5,83,00,000 2 मुले 1 पत्नी. ठीक आहे. जानेवारी 2025 12,000 स्क्वेअर फीट. तिसरा प्रकरण नंबर 3. हे तिसरं प्रकरण आहे. हेही शाजापूरचा आहे. डिसेंबर 2024 ला घेतले. डिसेंबर 24 ला शाजापूर गट क्रमांक 34 शाजापूरला गट क्रमांक 34 2 एकर 2 गुंठा 2 एकर 2 गुंठा सगळे पैसे दिलेले आहे बाबा. कितीला घेतले 1,50,00,000 रुपये 1,50,00,000 रुपीज 2 एकर 2 गुंठा जागा घेतली. कुणाच्या नावावर घेतली देणारे अहमद सिद्दीकी घेणारे सिद्धांत संजय शिरसाट मुलगा. कशाला वडापावचं टाकायचं राजा. बहुतेक हे आपल्या समाजासाठी काही करणार असेल त्याच्यामध्ये. तर हे जागा त्यांनी 1 कोटी. आता इंटरेस्टिंग गोष्ट त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये त्यांनी अजून 2 एकर 2 गुंठे जागा घेतली. त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये हे घेतली किती पैशामध्ये तर 50 लाखामध्ये. त्याच गटमध्ये शेजारची जमीन तितकी जमीन एका माणसाकडून 1.5 कोटीमध्ये दुसऱ्या धन्ना सेठाकडून 50 लाख रुपये घेतले. देणारा कोण तर संजय प्रेमराज मंत्री. संजय प्रेमराज मंत्री घेणारा कोण मला उत्तर देण्याची आवश्यकता सिद्धांत संजय शिरसाट घेणारा. 2024 आता एक मागच्या 3-4 महिन्याची गोष्ट बोलतो मी. आता त्याच गटमध्ये अजून त्यांनी घेतली जागा ती होती सप्टेंबर 2024 ला. सप्टेंबर 2024 ला 2 एकर 16 गुंठे जागा 2 एकर 16 गुंठे जागा त्यांनी घेतली किती पैशामध्ये तर 60 लाख रुपये 60 लाख मध्ये 2 एकर. वल्लभ देणारा कोण वल्लभ नंदलाल बागला. घेणारी कोण विजया संजय शिरसाट. आता हे सगळे प्रकरण
मी आपल्याला सांगितलेले आहे. याचा व्यतिरिक्त आता हे जे 34 नंबर आहे, त्या 34 नंबरच्या जागेवर खूप जोराने काम सुरू आहे. तिथे एक मोठी होटल उभारण्याचं काम सध्या सुरू आहे गट नंबर 34 मध्ये. त्याचे व्हिडिओ सगळं काढलेले आहे. मी शोएब भाईला म्हणणार की ते व्हिडिओ आणि फोटोग्राफ सगळं मीडियाला पाठव. आणि याच्यासाठी मला काही गावाचे लोकांनी मला फोन करून सांगितलं की त्यांनी सगळे डिटेल्स मला पाठवलेले आहे की कशा प्रकारे 3 गावातून मुरम जे आहे ते काढण्यात येत आहे आणि ती जागा लेवल करण्यासाठी ते सगळे मुरम जे आहे कुठल्याही प्रकारची लॉयल्टी न भरता ते ट्रक्स 24 तास ते मुरम काढण्याचं काम करत आहे आणि ते शिरसाट साहेबांच्या या जागेवर ते मुरम टाकण्याचं काम करत आहे. त्यांनी मला ते गावाचे नावही दिलेले आहे. वडगाव बजाजनगर येथील पाजर तलावातील खोलीकरणाच्या नावावर. आता हे बघा, सगळं मशिनरीला पालकमंत्र्याला खुश करायचं आहे, नाही तर ते खोलांमध्ये टाकतील. तर खोली करण्याच्या नावावर मुरुम उचलू लागले. कसाबखेडा, तिसगाव, धरमपूर येथील लाखो टन मुरुम चोरून घेतलेल्या जमिनीवर टाकू लागले. हे मी स्वतः त्याचा व्हिडिओ पण काढून आणलेला आहे. मला माहित नाही कुठून आणत होते, पण त्याच्या कसाबखेडा, वडगाव, कसाबखेडा, तिसगाव, धरमपूर 3 गावातून हे खोली करण्याच्या नावावर ते सगळं मुरुम चोरून आणत आहे. आता प्रश्न हे आपल्याला येतो, ठीक आहे, कोणताही माणूसने बिझनेस करावा त्याच्या बाबतीत काही आक्षेप नाही आहे, पण कमीत कमी हे सांगायला पाहिजे की विट्स हॉटेल 64 कोटी, 106 कोटी MIDCचा आणि मग हे सगळं लँडचे स्वतः आपल्या नावावर करून घेतले. त्याच्या या 3-4 पैकी जे प्रकरण आहे, तुम्ही किती लँड घेतले ते वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही आपल्या स्वतःच्या मुलाच्या नावावर जेव्हा गरीब हरिजन समाजाची जमीन तुम्ही लाटत आहे आणि कलेक्टर त्याला परवानगी देत आहे, तर जितकं चोरी हे करत आहे तितकं चोरी हे कलेक्टर सुद्धा करत आहे. किती लोकांनी अर्ज केलेले आहे की आम्हाला अर्धा एकर 2 एकर जागा द्या, गरीब समाजाचे, SC समाजातले. आणि हे SC समाजातले काही भामटे लोक माझ्या विरोधात आता उभे आहे की माझ्या घरावर हे टाकणार आहे. तुमचं आयुष्य असंच जाणार आहे. जिंदाबाद मुर्दाबाद करून 5,000 रुपये दिले की काय आपलं लोटांगण करायचं. हे तुमची जमीन आहे, गोरगरिबांची जमीन आहे, हे यांनी घेतलेली आहे. याच्या बाबतीत का एक मोठी इन्क्वायरी कमिटी एस्टॅब्लिश करायला पाहिजे का नको करायला पाहिजे. माझी मागणी आहे, मुख्यमंत्र्याला मी विनंती करतो की पारदर्शकता असेल, तुमच्या छबीवर दाग नाही लावायचा असेल तर एक उच्चस्तरीय कमिटी नेमवा आणि आम्हाला सांगा की कोणत्या आधारावर एका मोठा धन्ना सेठ करोडपती मंत्र्याच्या मुलाला हे फुकटाची जमीन दिली. सरकारी जमीन जे हरिजन समाजाची होती त्याच्या कोणत्या आधारावर दिलेले आहे, तुम्ही याची इन्क्वायरी लावा. 5 स्टार हॉटेल इतकं सोपी गोष्ट आहे. मग काय इन्कम टॅक्स गप बसलेली आहे, काय एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट याच्यावर कारवाई करत नाही आहे. CBI आहे, अँटी करप्शन ब्युरो जे आहे त्यांनीही पुढाकार घ्यायला पाहिजे आणि विचारायला पाहिजे की इतकं प्रकरण तुमच्याकडे आलेले, हे आमच्याकडे आलेले आहे, याच्या बाबतीत काय करत आहे करते. पण दुर्दैव आहे की आज जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे, माझी प्रामाणिक इच्छा हे आहे की आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर जसा मी पत्रकारांसमोर येतो, सगळं पुरावे देतो, एक शब्द ही पुराव्याच्या व्यतिरिक्त मी बोललो नाही कोणत्याही प्रकरणामध्ये.
तर आदरणीय संजय शिरसाट साहेबांनी स्वतः मीडियाला बोलवा आणि जे जे प्रश्न मी उपस्थित केलेले आहे त्याच्या बाबतीत उत्तर द्या. आपण काल MIDC ऑफिसमध्ये उपस्थित होते. याच्यातून आपल्याला सगळ्यांना स्पष्ट झालं असेल की कशा प्रकारे सर्व नियमांचा उल्लंघन करण्यात आलेला आहे. आणि दुसरा एक प्रश्न, विपक्षमध्ये राहताना काँग्रेस याच्यामध्ये का गप्प बसलेली आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते याच्या बाबतीत का बोलत नाही आहे? आणि शिवसेना उद्धव ठाकरे ज्या प्रकारे विट्सच्या प्रकरणामध्ये किंवा त्या मुलीच्या संबंधाच्या बाबतीत जे बोलत होते, या प्रकरणामध्ये ते का गप्प बसलेले आहे? याचा अर्थ आम्ही हे काढणार का की जशा प्रकारे हे त्यांनी सरकारी जमीन लाटलेली आहे, आपल्या नेत्यांनीही तशा प्रकारे केलं असेल की ते पण बाहेर येईल म्हणून गप्प बसलेले आहे? माझी अपेक्षा आहे की याच्या बाबतीत गांभीर्याने लोकांनी विचार करावा आणि एक सखोल चौकशी याच्या बाबतीत होण्याची गरज आहे. काय आहे की दररोज सकाळी उठताना सगळे मीडियावाले खूप चांगले वाटायचे आपल्याला. या सकाळी जगभरात काय चाललेलं आहे, डोनाल्ड ट्रम्प पासून ते सिरिया, इस्रायल, फलस्तीन याच्या सगळ्याच्या बाबतीत बोलणारा माणूस, ज्ञानी माणूस जेव्हा आपल्यावर वेळ आली तर गप्प बसलेला आहे आणि उलटा मीडियाला प्रश्न विचारतो. दररोज मीडियाला बोलवणारा माणूस त्यांच्या समोर आज हात जोडतो. कशासाठी? माझ्या माहितीप्रमाणे खूप मोठे मोठे चार्टर्ड अकाउंटंट्स हायर करून त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये काय खेळ खेळता येतील आणि MIDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये आपण बाहेर पडण्यासाठी कोणकोणते नवीन डॉक्युमेंट्स आपल्याला तयार करता येईल. मी जेव्हा काल प्रश्न विचारला तर त्यांनी काय सांगितलं, याची पूर्ण फाईल जी आहे ती मुंबईला गेलेली आहे. फाईल तुमच्या समोर बोललेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये काही ना काही खतपत सुरू आहे. उद्योग मंत्रीही त्यांच्याही पक्षाचे आहे. सगळे उद्योग तिथेच सुरू आहे. तर हे बोलणं की मीडिया ट्रायल सुरू आहे, एकदा मीडियाला उत्तर द्या. आम्ही पण गप्प बसतो. तुम्ही जितका दिवस गप्प बसणार मग इम्तियाज जलील एकटं बोलतच राहणार आहे. संपलेला नाही विषय, अजून येणार. नाही, काय आहे की तुम्ही चांगला प्रश्न विचारला की मी आपल्याला काय सांगितलं होतं की मुद्दे संपलेले नाही आहे. मी किती वेळा वेगवेगळे लेटर्स पाठवू करते, सगळे मुद्दे माझा संपू द्या, मग एक सविस्तर कंप्लेंट तयार करून सविस्तर डॉक्युमेंट सहित मी बोललेलो आहे. एक आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रामाणिकताची परीक्षा आहे की ते खऱ्या अर्थाने किती प्रामाणिक आहे, किती निष्ठावंत आहे आणि किती ते भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. काही दिवस तर द्या ना की त्यांना काही हालचाली करण्यासाठी. आणि मी पहिलेही म्हटलो, आता पुन्हा रिपीट करतो की समजा सरकारने याच्यावर लक्ष घातला नाही तर मी पुढे काय करणार? तर मी पुढे हे करणार की मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला जमला तर स्वतः जाऊ, दिल्लीमध्ये अपॉइंटमेंट दिले तर तसं मी मुख्यमंत्र्यांना आणि गव्हर्नरना, राज्यपालांना पत्र पाठवलेलं आहे की मला टाईम द्या, अपॉइंटमेंट द्या, मला येऊन तुम्हाला सविस्तर हे सांगायचं आहे. त्यांनी दिले टाईम तर त्यांच्या समोर जाऊन हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना समजावून सांगू. नाही तर जसं म्हटलं मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, CBI, इन्कम टॅक्स आणि मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना सगळ्यांना हे डॉक्युमेंट्स मी देणार आहे. आणि समजा त्याच्यानंतर ही एजन्सीज गप्प बसली तर कोर्टामध्ये जाऊ.
कोर्टामध्ये जाऊन न्याय मागू. आणि जसं तुम्ही म्हटले की देणारा देणार, घेणारा देणार, हे आपल्या बाबतीत असलं असतं तर कोणीही विचारलं नसतं. सामान्य लोकांच्या बाबतीत असलं असतं तर कोणी विचारलं नसतं. पण जेव्हा आपण लोकप्रतिनिधी असते तर आपल्याला काही जबाबदारी असते. लोक आपल्याकडून काही अपेक्षा ठेवतात. आणि हेच मंत्री आहे ना की जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मुलाला मी आता वडापावच्या, हे वडापावच्या स्टॉलसाठी इतकी जमीन घेत आहे का? किती टाकणार वडापाव? कुठे कुठे टाकणार वडापाव? आणि जेव्हा मी प्रश्न विचारतो तर अशा प्रकारचे गुंड लोकांना तुम्ही माझ्या घरी पाठवून आम्ही शेण फेकणार आणि हे किचड लावणार, हे करणार, हे कितपत योग्य आहे? मी समजू शकतो की तुमच्याकडे खूप दादा लोक आहे, तुमच्याकडे तुमच्या मागे फिरणारे शहरातले जितके गुंड आहे हे तुमच्या मागे फिरणारे आहे. पण तुम्हाला हे वाटत असेल की इम्तियाज जलील घाबरणार, तर इम्तियाज जलील कधीही घाबरणार नाही. आणि तुमच्याकडे इतका पैसा आलेला नाही आहे की तुम्ही इम्तियाज जलीलला विकत घेऊ शकता. जे तुमच्याकडे दोघंच पर्याय असतं, माणसाकडे पैसे फेकायचं, आपलं काम करून घ्यायचं. जसं तुम्ही MIDC मध्ये केलं असेल, कलेक्टर ऑफिसमध्ये केलं असेल. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की कलेक्टर साहेबांनी आता मी त्यांना रिक्वेस्ट करतो, आवाहन करतो की जे जे पुढाऱ्यांनी वर्ग 2 ची जागा घेऊन आपल्या मार्फत त्याला रेग्युलराइज केलेलं आहे आणि दुसरे जे सामान्य लोकांचे किती अर्ज आपल्याकडे पडलेले आहे की ज्यांनी वर्ग 2 ची जागा घेतलेली आहे, तेच कलेक्टरला मी प्रश्न विचारतो की जेव्हा आपल्याला मानू युनिव्हर्सिटी जागा पाहिजे, ते जागा तुम्हाला मिळत नाही. आपल्याला आयुष हॉस्पिटलसाठी, केंद्र सरकारच्या हॉस्पिटलसाठी 100% फंडिंगचं हॉस्पिटल असताना त्याच्यासाठी तुम्हाला जागा मिळत नाही. आणि हे लोकांना देण्यासाठी तुम्ही 10-10 एकर असंच वाटू लागले. नाही, हे वर्ग 2 ची जागा हरिजन, हो, ते मला जितकी माहिती मिळाली, मी खरं सांगायचं तर जमिनीच्या बाबतीत खूप जास्त मला कळतं नाही. पण मागच्या 2 दिवसामध्ये मी खूप सारे अधिकाऱ्यांशी बोललो, तहसीलदारांशी बोललो, तलाठ्यांशी बोललो, जे माझे ओळखीचे होते. समजून घेतलं मी की जे गोरगरीब लोक असते त्यांना, जे भूमिहीन असते त्यांच्यासाठी हे नसतं, तर त्यांना जागा देण्याचा अधिकार हे कलेक्टरला असतं. थोडासा शेती करण्यासाठी 1 एकर कोणाला देण्यात येते, 2 एकर कोणाला देण्यात येते, हे असा प्रयोग असतात. पण हे यांनी कशासाठी घेतलेलं आहे याचं उत्तर त्यांनीच द्यावं. की मला माहीत नाही आहे की ते कोणता उद्धार करणार होते आपल्या समाजाचा, की आपल्या नावाने, आपल्या मुलाच्या नावाने जमीन घेऊन तुम्ही काय करणार होते, याचं उत्तर माझ्यापेक्षा त्यांनी सांगावे. कितनी मर्तबा करूं, अब मैं क्या पैर गिर जाऊं उनके सामने? नहीं, मुख्यमंत्री को मैंने बोल दिया हूँ. मैं देखिए कुछ दिनों के बाद मुख्यमंत्री साहब को ऐसा एक अच्छा चश्मा बना के मैं बाज़ाब्ता उसको पैक करके है तो मुख्यमंत्री साहब को गिफ्ट करूँगा कि हो सकता है कि आपकी आंखें जो देखना चाह रही है वो नहीं देख पा रही है करके उसमें. देतो नाही, देखिए ठीक है, उनका अंदाज होगा उसके अंदर. काय असतं की नेता जसं असतं ना, त्याचा फॉलोवर्स ही तसा प्रकारचे असतात. तर हे दारू पिऊन धिंगाणा करणारे आज माझ्या घराच्या समोर, आता खरं सांगायचं असेल की शिरसाट साहेबांनी त्यांना 5,000 रुपये दिलं असेल की बाबा जा इम्तियाज जलीलच्या घरासमोर जाऊन तू असं तुम्ही असं नारेबाजी करा, हे करा करके. मी त्यांना 5,100 रुपये दिले असते, 100 रुपये जास्त, तर बहुतेक तर माझ्या घरापासून गेले असते आणि शिरसाट साहेबांच्या समोर. तर हे पैसे घेऊन नाचणारे खूप लोक आहेत, त्यांना काही जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. आता हे प्रश्न विषच्या वेळी काय उत्तर होता साहेबांचा की 5 पार्टनर्स आहे, 2-2, 3-3 कोटी रुपये जमा करणार होते आणि बाकी बँकवाले जे आहे माझ्या दाराला येऊन ते लोन देतात करके. आता 106 कोटी रुपयेचा प्रकल्प, त्याच्यामध्ये 26 कोटी रुपये आम्ही आमच्या खिशातून देणार.
कुठून आणणार? आणि हे सगळे जे लँड घेतलेले आहेत त्याचे सगळे पैसे दिलेले आहे, मोठे मोठे लँड्स. आणि मला कळत नाही आहे की असे कोण लोक आहे की ज्यांना 50 लाख मध्ये शाजापूरमध्ये, ते मंत्री आणि बागलाला मी विचारतो की बाबा तू 50 लाख मध्ये दिलं ना, मला 1 कोटी रुपये मध्ये देतं का? तुला 1.5 कोटी रुपयाचे मी ग्राहक शोधून देतो. हे मंत्र्यांनाच कशा असे लोक मिळतात की इतके कमी भावामध्ये ते हे देतात? तर पैसे कुठून आले याचंही, आणि लवकरात लवकर सांगितलं तर तुम्हाला प्रामाणिकता दिसेल. नाहीतर मला माहित आहे की कोणकोणत्या चार्टर्ड अकाउंटंट्सला हायर करण्यात आलेलं आहे हे सगळं हिशोब बराबर फिट करण्यासाठी. आगे आगे देखा है होता है क्या अभी. देखिए मेरी जानकारी के हिसाब से, और चूंकि मेरे हाथ में अभी तक इसके डॉक्यूमेंट्स नहीं आए हैं, लेकिन जानकारी पुख्ती है कि नासिक के पास त्र्यंबकेश्वर में एक 5 स्टार होटल का काम चल रहा है. बहुत मुमकिन है कि मैं वहाँ पर जाके वो स्पॉट पे देखूंगा, वहाँ के पूरे डॉक्यूमेंट जमा करके उसकी पूरी जानकारी मैं हासिल करने के बाद आपको दूंगा. अच्छा, याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला पाहिजे हे आपण ठरवून घेऊ. मी त्याचा नहीं स्कैन करने के लिए दे रहा. ये तो वो ले लो, ये इसको स्कैन कर, इसको स्कैन करके दे दे ये पूरा. हाँ, 1 सेकंड. ये इतना भी दे दिया. नहीं ये तो मेरा है, ये मेरा है. चलिए इसको है तो ये इसको पूरा चार्ट है, ये पूरा मीडिया को दे दो. चलिए हेलो 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 हेलो. देखिए हेलो खामोश. हेलो खामोश. चलिए देखिए, पिछले कुछ दिन पहले आपने देखा था कि संजय सिरसाट साहब के परिवार के एक सदस्य का मामला किसी लड़की के साथ आया. हमने उसके ऊपर बहुत ज़्यादा उसको फॉलो नहीं किया क्योंकि उनका एक पारिवारिक मामला था, निजी मामला था. उसके बाद ज़रा खामोश बैठ जाए प्लीज़. उसके बाद जो है विट्स होटल का मामला सामने आया और उस विट्स होटल के मामले के अंदर उन्होंने जब सफाई दी तो उन्होंने ये कहा कि 5 हमारे ये है पार्टनर्स है और वो 2-3 करोड़ रुपए जमा करके वो होटल लेने वाले थे और बाकी जो है वो लोन लेने वाले थे करके. ठीक है, वो भी हम मान लेते हैं. उसके बाद MIDC का शेंद्रा के लैंड का मामला सामने आया जिसके अंदर एक ट्रक टर्मिनस की लैंड को किस तरीके से डी रिज़र्व करके बिना कोई प्रोसीजर फॉलो किए हुए ये पूरा का पूरा लैंड जो है 5 एकड़ के करीब का लैंड, 2,20,000 स्क्वायर फीट का लैंड जो है वो सिरसाट साहब के परिवार के सदस्यों को
पूरे नियमों का उल्लंघन करके उनके हाथ में दे दिया गया। 6.5 करोड़ रुपए की वो लैंड थी। 106 करोड़ रुपए की वहाँ पर अल्कोहल की फैक्ट्री वो एस्टेब्लिश करने वाले थे। इसके बाद अब नए मामले सामने आए हैं। उसमें सबसे गंभीर मामला एक ये है कि शाजापुर के पास गट नंबर 8 में 4 हेक्टर यानी कि 10 एकड़ ज़मीन जो है ये सरकारी ज़मीन है। ये सरकारच्या परवानगीशिवाय हस्तांतर करता येत नाही। ये ट्रांसफ़र गवर्नमेंट की परमिशन के बगैर हो नहीं सकता है। ये एक प्रोसीजर है उसका। शाजापुर के अंदर आज मार्केट का रेट है तकरीबन 3 करोड़ रुपये प्रति एकड़ और सिरसाट साहब ने ये ज़मीन उनके बेटे के लिए है, 2 बेटों के लिए है। सिद्धांत संजय सिरसाट और तुषार संजय सिरसाट, ये दोनों के नाम पे उन्होंने ये ज़मीन 10 एकड़ ज़मीन लिए है 1 करोड़ 10 लाख रुपये में। 10 एकड़ ज़मीन 1 करोड़ 10 लाख यानी कि 11 लाख रुपये प्रति एकड़ के हिसाब से उन्हें वो ज़मीन लिए है जिसका मार्केट वैल्यू आज के दिन 3 करोड़ रुपये है। दूसरा ये है कि मामला सिर्फ वहीं पे ख़त्म नहीं होता है। ये ज़मीन कैसी ली गई, तो ये ज़मीन लेने के लिए 2022 के अंदर उस वक्त के राज्य मंत्री महसूल जो अब्दुल सत्तार साहब थे, उन्हीं की पार्टी से ताल्लुक़ रखते हैं, उन्होंने ऑर्डर पास किया था। इसके बावजूद भी कलेक्टर ऑफिस के कुछ अधिकारी जो है वो ज़मीन ट्रांसफ़र करके देने के लिए तैयार नहीं थे, क्योंकि उनका कहना था कि महसूल मंत्री का जो ऑर्डर है वो गोलमोल है, उसमें साफ नहीं लिखा हुआ है। और दूसरा नियम ये कहता है कि क्लास 2 की ज़मीन अगर रजिस्ट्री करवाने का है तो 50% ऑफ द मार्केट वैल्यू जो है वो चालान भर के गवर्नमेंट को देना पड़ता है, जो साहब ने नहीं दिए थे। तीसरा ये है, ज़रा खामोश बैठ जाए तो, नहीं तो बाहर चले जाए प्लीज़। अगर लैंड देने का मामला जब सामने आया तो कैसे एक सस्पेंडेड तलाठी बागड़े नाम का, जो तकरीबन मुझे बताया गया है कि वो 8 मरतबा सस्पेंड हो चुका है, सस्पेंड रहते हुए सिरसाट साहब ने उसको उस एरिए का इंचार्ज बना दिया जहाँ पे शाजापुर की ये ज़मीन थी और उसने पूरा ये खेल खेला। एक तहसीलदार थी कोई लेडी जो थंब इम्प्रेशन देने के लिए तैयार नहीं थी, जो कंपलसरी है वर्ग 2 के लिए, तो उसको हटाकर रमेश मुनलोड नाम के एक दूसरे तहसीलदार को लाया गया और रमेश मुनलोड ने वो थंब इम्प्रेशन दिया और उसके बाद कलेक्टर साहब ने उसकी परवानगी दे दी बिना कुछ पूछे हुए कि सिरसाट साहब ये ज़मीन हरिजन समाज के लिए राखिव है। हरिजन समाज से सिरसाट साहब भी आते होंगे, लेकिन उस समाज के जो गरीब लोग हैं, शायद कितने लोगों ने कलेक्टर के पास निवेदन दिया है कि ये ज़मीन हमें दी जाए, और सरकार देती है वो लोगों को जो भूमिहीन है, जिनके पास ज़मीन नहीं है, जिनके पास छत नहीं है रहने के लिए, तो 1 एकड़ 2 एकड़ खेती करने के लिए देती है। मेरा सवाल ये है कि संजय सिरसाट साहब का बेटा ऐसा कौन सा गरीब है कि जिसको ये सरकारी ज़मीन मंत्री साहब पालक मंत्री रहते हुए अपने बेटे को फ़ायदा पहुंचाने के लिए कलेक्टर ऑफिस के ऊपर दबाव डालकर ये रजिस्ट्री करवाए। तो जितने दोषी संजय सिरसाट साहब अपने पद का दुरुपयोग करने के लिए है, उतना ही दोषी वो कलेक्टर और वो तहसीलदार हैं जिन्होंने इस बेईमानी के काम को अंजाम दिया। ज़मीन ख़त्म नहीं हुई और चाहिए था, तो वही शाजापुर के गट नंबर 34 में इन्होंने तकरीबन 7 एकड़ जगह लिए, 2-2 एकड़ 2 गुंठे 2 एकड़ 6 गुंठे ऐसा करके 3 अलग अलग पार्टी से लिए। एक ही गट की ज़मीन, एक गट की ज़मीन 2 एकड़ तो कितने में लिए? 1.5 करोड़ में, 1 करोड़ 50 लाख। उसी गट की बाजू की ज़मीन 2 एकड़ कितने में लिए? तो 50 लाख रुपए में लिए।
तीसरी ज़मीन उसी गट में, उसी के बाजू 2 एकड़ कितने में लिए? तो 60 लाख रुपए में लिए। तो ये मामले पूरे, पैसा दिया जा चुका है, अब और चाहिए ज़मीन। बड़े पाव के स्टॉल अगर अलग अलग जगह पे लगाना है तो और ज़मीन चाहिए, शहर में भी चाहिए। तो अदालत रोड के सामने की ज़मीन जबिंदा बिल्डर्स से खरीदी गई। अब खूबसूरती देखिएगा कि औरंगाबाद शहर की सबसे महंगी ज़मीन, सबसे महंगी किसी इलाके की ज़मीन कोई है तो वो जालना रोड की ज़मीन है। कोर्ट के सामने, एग्जैक्टली डिस्ट्रिक्ट कोर्ट के सामने, अदालत के सामने ज़मीन का रेट क्या है? 12,000 स्क्वायर फीट ज़मीन खरीदी गई। कितने में? तो महज 5.5 करोड़ रुपये में। यानी कि प्रति स्क्वायर फीट वो ज़मीन की कीमत आ रही है 4,800 रुपये के करीब, कुछ 4,800 रुपये। तो क्या 4,800 रुपये का रेट है वहाँ पे? मैं अगर कोई बेचना चाह रहा होगा तो मैं 10,000 और 12,000 के भी गिराक उनको दिला सकता हूँ वहाँ पे। ये सब सस्ती ज़मीनें हैं तो मंत्री जी को क्यों मिल रही है, दूसरों को क्यों नहीं मिल रही है? अब हमारा ये सवाल है कि ये पैसा इतना आ कहाँ से रहा है, कौन दे रहा है? मेरी जानकारी के हिसाब से कल जब हम MIDC गए और मैंने अधिकारियों को कहा कि आप वो फाइल मंगाइए तो हमें भी समझ में आएगा, तो मुझे बताया गया कि संजय सिरसाट के ताल्लुक से शेंद्रा की उस ज़मीन की पूरी फाइलें जो है वो हेड ऑफिस में मंगा ली गई है करके। यानी कि सारा खेल जो है वो अब MIDC हेड ऑफिस के अंदर खेला जा रहा है कि किस तरह से अपने आदरणीय मंत्री को बचाया जा सके करके। हम सवाल सिर्फ यही कर रहे हैं कि इतना पैसा ये मंत्री जी के पास आया कहाँ से? दूसरा सवाल ये कि आप हर रोज नींद में से उठे कि आपका चेहरा देखना पड़ता था टीवी पे, और आप दुनिया के हर मुद्दों के ऊपर बात करते हैं। आप इतने ज्ञानी हैं कि सीरिया से लेके, लेबनान से लेके, इजराइल से लेके, फ़लस्तीन से लेके, डोनाल्ड ट्रंप और एलोन मस्क के बारे में भी आप ज्ञान देते हैं हर रोज़ बैठ के। किसी के ऊपर इतना सा कोई आरोप आ गया तो चीख चीख के, चिल्ला चिल्ला के है तो आप उसका गिरबान पकड़ लेते हैं। आपके ऊपर हम इतने गंभीर सवाल आपके बारे में हमने मीडिया के सामने रखे, तो क्या मजबूरी है आपकी कि आप इसका जवाब नहीं दे पा रहे हैं? जवाब इसलिए नहीं दे पा रहे हैं कि बड़े बड़े चार्टर्ड अकाउंटेंट्स को हायर करके इन्होंने अपने बुक्स ऑफ अकाउंट जितने भी है उसको किस तरीके से तालमेल बिठाया जाए ताकि इन मुद्दों का जवाब हम कुछ ना कुछ हिसाब करके दे सके। MIDC के अधिकारियों के ऊपर ये जोर डाला जा रहा है कि MIDC के अधिकारियों ने इस पूरे शेंद्रा के लैंड के प्रकरण के अंदर उन्हें कैसा बाहर निकालना है, क्या डॉक्यूमेंट्स तैयार करना है। बम्बई के हेड ऑफिस के अंदर ये काम किया जा रहा है। मेरा आदरणीय संजय सिरसाट साहब से एक ही कहना है, जब भी आप जैसे नेताओं के ऊपर कोई सवाल खड़े होते हैं तो आप 2 हथकंडे अपनाते हैं। एक तो अपने पैसे की अकड़ से पैसा फेंक कर सामने वाले को खरीदने की कोशिश करते हैं, और दूसरा आप उसे डराने, धमकाने और एजेंसीज का सहारा लेकर उसे कहीं ना कहीं उसकी ज़बान बंद करवाने की कोशिश करते हैं। मैं संजय सिरसाट साहब से अदबन गुजारिश करते हुए ये कहना चाहूँगा कि आपके दोनों भी हथकंडे मेरे लिए काम नहीं आने वाले हैं। ना आप आपके गुंडों को मेरे पास भेजने की कोशिश करिएगा, ना आप मुझे ख़रीदने के बारे में आपके जहन से अगर कोई बात होगी तो वो निकाल दीजिएगा। ये जो मेरे घर के सामने पुलिस आके बैठ गई है, बताया जा रहा है कि जालना से कुछ आ रहे हैं मेरे घर के सामने, मैं उन लोगों से पूछना चाह रहा हूं कि आंदोलन किसके घर के सामने होना चाहिए, मेरे घर के सामने या उसके घर के सामने? लेकिन कल मुझे बताया गया है कि कुछ ब्लैकमेलर्स जिनका काम ही ये धंधे करना है
वो मेरे घर के सामने आके कुछ कीचड़ फेंकेंगे, कुछ गोबर फेंकेंगे, जिनके जहर गोबरों से भरे हैं, जिनके दिमाग में सिर्फ गोबर ही गोबर है, उन्हें कोई अकल की बात समझ में नहीं आती है। मैं उनसे ये कहना चाहूँगा कि लोकशाही तरीके से आप आइए मेरे पास, या मुझे बुलाइए, मैं जहाँ बोले वहाँ पे आने के लिए तैयार हूँ। आप चर्चा करिए मेरे साथ, लेकिन ऐसा इस तरीके से की आम्ही याचा घराचा समोर जाणार आणि शेण फेकणार, तर मी गप्प बसणारा माणूस नाही आहे। आणि हे धमकी भमकी जे आहे ना, ते दुसरं कोणाला द्या, मला हे धमकीचा काही फरक पड़त नहीं। हे डोळ्या तुमचा दिमाग में अगर होगा कुछ गोबर के अलावा तो अच्छी तरीके से समझ के ले लेना। तो ये डराने धमकाने वाली बात जो है वो अपने हद तक रखिएगा। कोई पढ़ा लिखा समझदार ये गुंडे मवालियाँ, और उसके लिए पुलिस का इतना फौज फाटा, उठा के लेके आई है पुलिस ने। देखिएगा इनका बैकग्राउंड क्या है करके, ट्रैक रिकॉर्ड क्या है। यही संजय सिरसाट। अब मेरे शहर के अंदर जितने इम्तियाज़ जलील के मुखालिफिन थे, जो इलेक्शन के अंदर बढ़ चढ़ के हिस्सा लिए थे इम्तियाज़ जलील को गिराने के लिए, उनको बुला बुला के उनसे मदद ली जा रही है कि इम्तियाज़ जलील के बारे में क्या निकाल सकते हैं, निकालो, मैं तुमको जो बोले वो देता हूँ करके। तर मी त्यांना सांगतो, संजय शिरसाट साहेबांना इतका कष्ट करण्याची आवश्यकता नाही। मीडियाच्या मार्फत तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे, क्या चाहिए तुमको, मुझसे बोलो, मैं लाकर तुमको पूरे डॉक्यूमेंट्स देता हूँ। हे कशाला हे घाणेरड्या लोकांना की आपलं कुछ मिलेगा क्या उसमें, तेही आता हे शोधत आहे, ते शोधत आहे, काही नाही मिळणार तुम्हाला। देखिए, शाजापुर की जो लैंड है ये 2022 के अंदर, दिसंबर 2022 के अंदर, वो पेपर देना, दिसंबर 2022 के अंदर ये मामला सामने आया था। शाजापुर, सॉरी, जनवरी 2023 का ये मामला है, जो गट नंबर 8 का है, जो हरिजन समाज की ज़मीनें थी। और बाकी जो 3 ज़मीनें है जो शाजापुर गट के अंदर ही आते हैं, वो तो अभी 2025 और एक ज़मीन दिसंबर 2024, तो अभी पिछले 4-6 महीने के अंदर ही ये पूरा मामला हुआ है। मेरे हिसाब से अगर हमने आंकड़े अगर निकाले तो आपको समझ में आ जाएगा कि ये इतने पीरियड के अंदर ये जो ज़मीनों का खेल खेला गया है। इसके अलावा जो जानकारी मुझे मिली है वो नासिक के पास त्रिंबकेश्वर के अंदर साहब की एक 5 स्टार होटल का बहुत ज़ोरों से 24 घंटे काम किया जा रहा है। मेरे पास उसके डॉक्यूमेंट्स अभी तक आए नहीं है। मैं ख़ुद त्रिंबकेश्वर जाके वहाँ पर उस ज़मीन का मायना करूँगा, इंस्पेक्ट करूँगा, और जानकारी ये है कि वहाँ पर एक 5 स्टार होटल साहब बना रहे हैं करके। वो होटल उनकी रहेगी और होटल के सामने वड़ा पाव जो है वो उनके कार्यकर्ता वहाँ पे जो उनके आगे पीछे घूम के जिंदाबाद मुर्दाबाद के नारे लगाने वाले हैं। 5 स्टार होटल के अंदर वो जाएंगे और उनके कार्यकर्ता जितने भी हैं वो सामने की वड़ा पाव के अंदर वहाँ पे उसी के अंदर खुश रहेंगे। देखिए, मैंने तो आपको पहले भी कहा कि डायरेक्ट नहीं करेंगे, अभी कुछ दिन इंतज़ार करेंगे कि हुकूमत की ईमानदारी का इम्तिहान लेंगे कि कितने ईमानदार है ये अपने भाषणों में जब ईमानदारी का दर्स देते हैं, बहुत ईमानदारी की बातें करते हैं, भ्रष्टाचार के ख़िलाफ़ बातें करते हैं, तो इनका इम्तिहान है। हम देखेंगे कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब सही मानों में जो भाषण में बोलते हैं वो करते हैं क्या। तो हम उनसे उम्मीद लगाएंगे कि कुछ इंक्वायरी करे करके उसमें, और अगर नहीं करते हैं तो फिर कुछ दिन इंतज़ार करके पूरे डॉक्यूमेंट सहित एनफोर्समेंट डायरेक्टोरेट, CBI, इनकम टैक्स, मैंने ऑलरेडी मुख्यमंत्री और गवर्नर साहब को पत्र भेज चुका हूँ कि आप हमें अपॉइंटमेंट दीजिएगा, हम आके आपको आपके मंत्री क्या क्या काम कारनामे अंजाम दे रहे हैं वो दिखाना चाहते हैं। और अगर समझ लीजिएगा नहीं करते हैं कुछ, तो फिर उसके बाद एनफोर्समेंट डायरेक्टोरेट, CBI, एंटी करप्शन विंग और इनकम टैक्स, इनके सबको है तो डॉक्यूमेंट्स के साथ है तो ये सब पहुँचाया जाएगा। और इसके बावजूद भी अगर कुछ नहीं होता है, हाँ, तो कोई एक अच्छे वकील से अनुरोध करूँगा कि आप सामने आए, हमारा साथ दे, और हम अदालत के अंदर भी जाने की फिर तैयारी रखेंगे। देखिए, इसके अंदर आंदोलन क्या करें हम समझ में नहीं आ रहा है। हम तो कुछ दिन की बात आपने कही, गिव सम टाइम टू द गवर्नमेंट। यस,
देखिए, मैंने आपको यही कहा था कि मुद्दे पूरे ख़त्म नहीं हुए हैं। अगर मैं मुद्दा सिर्फ एक ही रहता कि MIDC की लैंड का, तो शायद अभी तक हम गवर्नमेंट को पूरा दे दिए होते। लेकिन अगर पूरी पुस्तक बनाकर शिकायत की किताब ही भेजने का है, तो उसके लिए थोड़ा सा इंतज़ार, पूरे डॉक्यूमेंट्स के साथ अगर देने का है। आज संजय सिरसाट साहब इस वजह से जवाब नहीं दे पा रहे हैं कि इम्तियाज़ जलील ने पूरा एक एक डॉक्यूमेंट अपने पास जमा करके रखा हुआ है, इस वजह से वो दे नहीं पा रहे हैं उसमें। तो मैं कोई ऐसा कच्चा काम नहीं खेलना चाह रहा हूँ कि कल है तो मुझसे पूछा जाए कि ये तो आपने गलत दिए हैं करके। हम पूरी तरीके से, हमारे पास डॉक्यूमेंट्स आ जाते हैं, पूरे इश्यूज़ उनके ख़त्म हो जाते हैं, उसके बाद 100% जो है हम ज़्यादा दिन नहीं, क्योंकि हमको भी मालूम है कि ये मुद्दा हट गया तो फिर कोई दूसरा मुद्दे के ऊपर चले जाते हैं करके, उसमें ये मुद्दे को हम रखेंगे। नहीं, अब इसका डिटेल जो है, देखिए मेरे पास रजिस्ट्री की कॉपी है, रजिस्ट्री कॉपी के अंदर है तो आपको बताना पड़ता है कि आपने कितना पेमेंट किए हैं करके। तो इन्होंने पूरा वाइट का जितना भी पेमेंट था, ये यूको बैंक से इन्होंने पूरे पेमेंट्स 5.5 करोड़ रुपये वहाँ का, फिर 6.5 करोड़ रुपये MIDC का, जालना रोड का 5.5 करोड़ रुपये, फिर 1.5 करोड़ रुपये शाजापुर का, 60 करोड़ रुपये शाजापुर का, 60 लाख रुपये शाजापुर का, फिर तीसरी लैंड 50 लाख रुपये शाजापुर की। और अभी अगर नासिक का त्रिंबकेश्वर का मिल गया तो एक 5 स्टार होटल भी आने वाली है अपने लिए। कोण काही काम राहिलं नाही ना दादा, कामच राहिलेलं नाही आहे। त्यांनी सांगितलेले आहे, त्यांनी मीडियामध्ये सांगितलेले आहे की ज्याच्याकडे कामच नाही आहे तर असेच बिनबुडावाचे आरोप करत आहे। बहुतेक काही काम होतं हातात असलं असतं तर बहुतेक इतकं सखोलमध्ये गेलं नसतं। आता पत्रकारिता जिवंत ठेवणार आहे आणि प्रॉपरमध्ये। आणि जसं असं सांगितलेलं आहे, हे जे लोक जैसा लोग बोल रहे हैं कि साहब सिर्फ इनको ही टारगेट क्यों, दूसरे नेताओं ने भी तैयार रहना चाहिए। मसाला तो तुम्हारा भी तैयार किया जा रहा है, मटेरियल तो तुम्हारा भी तैयार किया जा रहा है, ज़िबा सबको होने वाला है। मैं बोला हूँ ना उसको, थोड़े दिन। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।